ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीनंतर सरकारनं जीआर काढून मराठा समाजाच्या आरक्षणाची ग्वाही दिली। पण आता या जीआर आणि मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी देखील पावलं उचलायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। ओबीसींचा एल्गार, जरांगेही तयार। 2 सप्टेंबरचा जीआर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जीआर। ओबीसीतून अन्याय होतोय म्हणते। अरे आम्ही ओबीसी आहेत ना। ओबीसींच्या त्या जीआर विरोधात मोर्चे बांधणी। सरसकट याचा अर्थ त्या जीआरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची। कोर्टात जरांगेंकडून कॅव्हेट दाखल। त्या जीआरला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो जीआर रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं। जीआर विरोधी याचिकांच्या पार्श्वभूमीवर पाऊल। सरकारनं मराठा आरक्षणासाठी नवा जीआर काढल्यानंतर ओबीसी समाज अस्वस्थ झाला। त्यातही सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी सरकारच्या या भूमिकेविरोधात बैठकांचं सत्र सुरू केलं। शनिवारी नागपुरात विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक झाली। या बैठकीतून सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर विरोधात न्यायालयीन लढ्याची घोषणा करण्यात आली। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला हा जीआर ओबीसींवर घाला असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीकास्त्र डागलं, ज्यावर जरांगेंनीही पलटवार केल्याचं दिसलं। 2 सप्टेंबरचा जीआर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जीआर आहे। यामध्ये जो जीआर काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता। नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने जीआर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जीआरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे। मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही, मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त, वाचणं आणि बघणं, खालचं वाचेलच नाही पुन्हा, वरचंच म्हणलं हे काय हे जमत। 1-1.5 मिनिटाचा खेळ तो। त्या शब्दामुळे ओबीसीतून अन्याय होतोय म्हणते। अरे आम्ही ओबीसी आहेत ना। ओबीसीवर कसं काय, आम्ही ओबीसीच आहेत ना। सरकारच्या निर्णयानं सध्या जरांगेंसह मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे, पण ओबीसींमध्ये मात्र या जीआर विरोधात रोष आहे आणि त्यामुळे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविरोधात आणि सरकारच्या जीआर विरोधात हायकोर्टात याचिका दाखल होत आहे। याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सावधगिरी म्हणून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल करण्यात आलाय। याद्वारे आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली आहे की जो हैदराबाद गॅजेटच्या लागूसाठीचा जो जीआर काढलेला आहे माननीय राज्य सरकारने, त्या जीआरला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो जीआर रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं, आमचं मत विचारात घ्यावं। माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांची त्याबाबतली भूमिका जाणून घ्यावी। नाही ते मला माहित, कुणी काही करतं काही दमच निघत नाहीत ना, काही होत नाही। जीआर ओके, टेन्शन नाही घ्यायचं, बुळबुळ करणाऱ्याला कळू द्यायची। तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठ्यांच्या मी देतोय ना जीआर ओके, आणि जरी काही असलं कसला जीआर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती। सरकारच्या नव्या जीआरनुसार महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळेल अशी जरांगेंना आशा आहे। त्यामुळे जरांगेंकडून सातत्यानं सरकारच्या जीआरचं संरक्षण केलं जातंय। आता कोर्टात कॅव्हेट दाखल करण्याची भूमिका हा त्याचाच भाग आहे। जरांगेंच्या या भूमिकेवर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा हल्ला चढवल्याचं दिसलं। ए भाई जरंगे, कानून के दायरे तय होते हैं और उन दायरों को समझना अकलमंदी होता है, और जहां अकलमंदी न हो कानून के सामने कोई टिकता नहीं है। त्याच्यामुळे जरंग्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाचे निर्णय
चॅलेंज होत नसतात सुप्रीम कोर्टामध्ये, ते कुठं चॅलेंज होत असतात हे थोडं ज्ञानात घालून घे, ज्ञानात घालून घे, ज्ञानात घालून घे. सरकारच्या जी आर वरून मराठा आणि ओबीसी पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचं दिसतं. हा जी आर रद्द करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी न्यायालयीन लढ्याची तयारी सुरू केली. त्याचवेळी आता सरकारच्या जी आरच्या संरक्षणासाठी जरांगेंनी कायदेशीर लढ्याची तयारी सुरू केल्याचं दिसतं. त्यामुळे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर लढा काही प्रमाणात जिंकल्यानंतर आता न्यायालयीन लढ्यात जरांगेंचं काय होतं, न्यायालयात सरकारचा जी आर टिकणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.